नमस्कार मित्रमैत्रिणींनो, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कालचा मी इथं पार्ट 2 व्हिडिओ कंटिन्यू करते. आमची आता मॉलमध्ये एंट्री झालेली आहे. व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी काय केलं माहिती का, 2 पार्टमध्ये व्हिडिओ केलेले आहेत. कारण का खूपच मोठा झाला असता व्हिडिओ, मग बघायचा कंटाळा केला असता तुम्ही. बापरे बाप, मस्त आहे अगदी. बार्बी आहेत, मस्त आहेत. बार्बी फिरती गोल गोल गोल, मस्त अगदी. लाइटिंग मला वाटतं अशी का रात्री खूप छान दिसत असेल. एडे अम्मा हे हैदराबादचं ब्रँड आहे बघा. सगळे ब्रँडेडच आहे इथे, हे की असं हे नाही आहे. मस्तच आहे, इतकं सुंदर आहे, मोठ्याच्या मोठं आहे. रसिका म्हणली चालून आपण पाठ आहे आणि न संपणार आहे एका दिवसात. एवढं म्हणजे आपण चालू शकत नाही, एवढं मोठं आहे म्हणली. झुंबर म्हणतात ना, झुंबर आहे बघा. हे मस्त आहे एकदम. मुक्ती सगळे ब्रँडेड आहेत बघा. कपडे म्हणा, काही वस्तू म्हणजे ब्रँडेड दुकान आहेत सगळे. एअर कॉफी बघा, किती काढावं असं वाटतं, किती मी व्हिडिओज काढू, किती कॅप्चर करू मोबाईलमध्ये, एवढं मला हे वाटायला लागलं आहे. खूप सुंदर माऊ आली इकडे. चला बघू, माऊ दिसली का? हे काय माऊ दिसली आम्हाला, माऊ दिसली, विरांशी माऊ होतं का? बाजूला नाही का? वा, व्हाईट कलर पण हे पाहिजे पाहिलं हो की नाही? व्हाईट कलरचा सोफा बघा बरं विरांश, सुंदर आहे. तुला हे आवडलं? मला आवडलं. घ्यायचं का तुला? घ्यायचं का सोफा आपल्याला? प्राजक्ताला हा सोफा आवडलाय बघा. आता तिचं नवीन घर आहे, तर नवीन घरामध्ये ना हा सोफा ती सिलेक्ट केलेला आहे. किती घेणार आहे? 1 लाखाला एवढं दोन? बापरे बाजू. 1 लाखाचे 50,000चे. कुणी आले ना पाहुणे? नाही. बुक सेलर कुठं बघायचं होतं ना तुला? बुक सेलर, रसिका बुक सेलर काय हे बुक रॅक कसं घ्यायचं आहे? लॅम्प आहे बघा हे. 500-600 रुपयाला छोटे लॅम्प. हां, हे छान आहे ना. फक्त 1700ला. ते ग्लिम्बल आहे का? ग्लिम्बल बघा, कोणतं गिंबल? लॅम्प घ्यायचं का तुम्हाला? छान आहे ना. हे नाही, तुमच्या घरी ठीक आहे. दोघं बसल्यानंतर मध्ये ठेवायला. हां, कितीला? 2 लाख. 2 लाखाचा सोफा हा. बापरे, नुसत्या किमतीच बघून या बाबा. तशी क्वालिटी पण आहे, क्वालिटी नाही असं नाही. हे बघा, कप बशा आहे, किती सुंदर. क्रॉकरी खूप सुंदर आहे. हो, क्रॉकरी किती छान आहे. हा घ्यायचा का? नको, तुम्हाला घ्या आणि हा आम्हाला घ्या. असं करा तुम्ही. चेअर्स करू आपण. तुम्ही काय करा, ती तिथंच ठेवा आणि घरी निघा. तुम्ही नवीन घरात गेले ना, तसं का आम्हाला सांगा, आम्ही असं तुम्हाला गिफ्ट घेऊन देऊ. छोटे गिफ्ट आम्ही घेऊ शकतो, हो की नाही प्राजक्ता? आम्ही असे छोटे गिफ्ट तुम्हाला घेऊन देऊ शकतो. आम्ही कुठे बसणार? का बघ, डायनिंग टेबलवर तुमच्या छान बाउल्स बीज खूप सुंदर आहेत, इतके छान आहेत. रसिका हे बाजू ते पण चांगले आहेत ना कप. हां, ते पण खूप सुंदर आहेत ना, मस्त आहेत. हा छोटा कप आहे ना, 400ला एक आहे. हे म्हणले चहा पिताना सुद्धा 400ला एक असं म्हणत चहा प्यायचा. भांडेलीला घासायला द्यायचं नाही. छान दिसतं. मला ग्लास घ्यायचे. घे वचन, ग्लास घे. पप्पा काय म्हणले माहिती का रसिका? पप्पा म्हणले भांडवलीचा पगार आहे का कपाचा आहे म्हणे. घे ना रसिका, इथे लिहिले ना सेट ऑफ 6चा
996ला आहे. हे बघ इथं लिहिलं आहे बघ किमती किती आहेत. सेट ऑफ 4चा 1600ला आहे. हे बघ एवढं काय करायचं? इथं आहे ना सेट ऑफ 4. सेट ऑफ 6 हे बघ ना 899. फ्रेम्स पण किती सुंदर. रसिकाला लगे आवडले तर रसिका नवीन घरात लावती का काय कोणाच. हां हे सुंदर आहे तायडा. मस्त आहे. हां ती पण छान आहे. मस्त आहे. हे ट्रेंडिंग आहे. कुठले ही का? ते हे ना ग, तू अगदी मागचं वॉलपेपर कसं करते त्याच्यावर आहे. हम्म. तुझं अगदी वॉलपेपर फ्रेंड खूपच सुंदर आहे. वाव. काय बजेटमध्ये आपलं? माझ्याकडे बाजू सेम हा, अशाच same. कलरमध्ये होती. मी घेऊ शकता फ्रेम. मला फार आवडते अशी. किती रुपये गेली फ्रेम विचार. प्राजक्त सध्या घरात गेल्याशिवाय काही घेणार नाही म्हणते. पण आता सोफा सिलेक्ट करून ठेवलेला आहे. हे बघ 69 हां हे रुपयाला कितीला ते आहे? हा 40,000चा आहे का? किंग बेड आहे. किंग बेड आहे रसिका. वाटतो का किंग बेड? बघा बेडचे सुद्धा काय किंग बेड. किचन टॉवेल आहे. डोळे दिपतील असं आहे बघा. हे होम सेंटर आहे पण बघा ना सगळं सेटच आहे ना. हां ते काय ते पण तिकडचं काय आहे ते समोरचं काय सगळं सेटच आहे अख्खा. चला होम सेंटरमधून आम्ही बाहेर पडलो होतो आता. बापरे बघितले तर डोळे दिपले बाबा. चिमणी बघूया. चिमणी म्हणजे काय? हां चला आता चिमणी बघूया. कावळा बघितला तर चिमणी बघू. चला हे बघा चिमणी. कुठल्या काही कंपनी इली का? शेगड्या पण छान आहेत ना. हे पण हे छान आहे ना ग. हे सोल्ड आहे. फ्रीज मस्त आहे. मशीन बघा मग घेतली. बघा ना किती सुंदर आहे. आणि हे बघा हे झुंबर. वाव रात्री तर असं दिसत असेल. ग्रिल केला मी. हो का? आता हे दुसऱ्या फ्लोअरवर आलो. बापरे हे सगळे इथे हेच दिसते. हां बापरे सगळे इथे प्लांट्स आहेत वाटतं रसिका. नाही इथं सगळं खायचं. हे हा फ्लोअर सगळं मला वाटतं खाण्याचं आहे. खाऊ गल्ली. कसलं भारी मॉल आहे पण. वाव कसलं भारी आहे बघायला. म्हणलं ते इतकं काय शूट करून काय नाही असं झालं. इतकं केवढं मोठं आहे पण हो की नाही. केवढं मोठं आहे म्हटलं. मॉल म्हणावं का काय म्हणावं याला. बिक्यू वरती सामान्य लोकांचं नाहीच आहे बाबा. टाईम झोन इथं मला वाटतं गेम्स आहेत टाईम झोनमध्ये सगळ्या. वाव लहान लहान मुलं बघतो बॉलिंग करायला तर इथं टाईम झोन. वाव असं वाटतं किती मस्त वाटतं. आमची बाजूमुळे आम्ही मॉलला आलो खरं. एवढ्या मोठ्या मॉलला तिचं चाललं होतं. मम्मी आपण मॉलला जाऊ. आपण मॉलला जाऊ. तर आज योग आलेले आणि बाजूमुळे झालेले आणि या पोरींमुळे. आज पोरी आहे IT कंपनीमध्ये मोठमोठे पगार आहे त्याच्यामुळे पोरी आम्हाला नेतात इकडं तिकडं. हे बघा तिकीट काढलं का काय काय बघा. म्हणजे संपतच नाही एवढं. आपण जेवढं फिरू ना तेवढं बघा. हे बघा इथे पण सॉफ्ट टॉईज आहे. तिथे सॉफ्ट टॉईज. हां हॅमलेट्स इट्स सम फन.
नूडल्स आहेत, क्रेझी नूडल्स आहेत. हां गाडीत भाजी चांगली राहील का? हां गाडी गाडी गाडीमध्ये भाजी आहे तिची. चला मग. हे छोले भटुरे खाऊ. छोले भटुरे विनायक नाही गोड्या गोड्याला भूक लागली असेल ना. खायच्या इथे किती एवढी गर्दी आहे. इथं बस इथं बस. आणि काका मग बसले बघ आम्ही. डॅडू कुठे नाही. डॅडू नाही त्याचा. चल डॅडूकडे जाऊ. डॅडू बर्गर आणायला गेले म्हणून. विरांशला बर्गर आणायला गेले. बर्गर तर तिथं आला का? बर्गर आणायला गेले. डॅडू आला का? आला का? हे पहा इकडे आम्ही मॉलमध्येच खाणं पिणं झालं आमचं. कारण का मुली काय म्हणल्या आता घरी जाऊन कशाला तुम्ही जेवत बसता, इथेच खाऊन जाऊ आपण सगळेजण. प्राजक्ताने पण भाजी आणली होती डब्यामध्ये. ती पण बाहेरचं जास्त आताशा खात नाही कारण का तिलाही पचत नाही. म्हणजे तिलाही पचत नाही आणि बाहेरचं जरा अवॉइडच करते. ती जास्त खात नाही. बाहेरचं खाल्लं तर भाजीपोळी अशी खात असते. तर आम्ही बघा मॉलमध्येच पोटभर खाल्लो. आणि तिथं इतकं कॉस्टली आहे, इतकं महाग आहे, तरीसुद्धा मुलींनी काही ऐकलं नाही. तर म्हणे चला तिथं खाऊया आपण. आणि खाऊन आम्ही आता निघालोत घरी. कारण का आम्हाला लवकर घरी पोचायचं होतं. पण प्राजक्ताच्या फ्लॅटवर पण जायचं होतं. तिकडं तिचं काम चालू आहे फर्निचरचं. त्यामुळे आम्ही निघालोत. आणि रसिका विनायक ते घरी निघालेत. का तर विरांशी आता झोपायची वेळ झालेली होती. दुपारचे 2 वाजत आलेले होते. तर विरांशी झोपायची वेळ आहे 2ची. त्याच्यामुळे रसिका आणि विनायक त्यांच्या गाडीतनं घरी जाणार होते. आणि आम्ही प्राजक्ताच्या गाडीतनं तिच्या फ्लॅटवर जाऊन ते काम कुठपर्यंत आलेलं आहे ते पाहायचं होतं आम्हाला. तर अशा प्रकारे आजचं छान म्हणजे दिवस इतका सुंदर गेलेला आहे ह्या मुलींमुळेच, मुलींच्या आग्रहामुळेच. आणि नाहीतर बघा आपण काही एवढ्या मोठ्या मॉलमध्ये कधी गेलो असतं सांगा बरं. या मुलांमुळेच मुलींमुळेच नाही का आपण त्यांच्याबरोबर जातो, एन्जॉय करतो. आणि त्यांनाही बरं वाटतं. त्यांना वाटतं आईवडिलांना घेऊन जावं असं वाटतं. तर केला आम्ही पण एन्जॉय मुलांसोबत, मुलांप्रमाणे वागून. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.